आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट। इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण, ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच। कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड, पनीर अंगारा, व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेज मध्ये चिकन तंदूर, चिकन थाली, सावजी मटण आणि बरंच काही। आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा। शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा। तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण। गडकरी फॅमिली रेस्टॉरंट, तळेगाव, नांदूर, शिंगोटे रोड। थोरात संगमनेर मधील घुलेवाडीच्या कीर्तनात जे दोन मनोरुग्ण, त्यात तुमचा एक पीए आणि दुसरा पीएचा मामा, यांनी कीर्तनात भरपूर त्रास दिला। मला वाटलं ते दोघच मनोरुग्ण आहे, पण आजचा तुमचा हा व्हिडिओ बघून मला तुमच्यावर सुद्धा संशय यायला लागलाय। आपण देखील तपासण्या करून घ्या साहेब, कारण घुलेवाडीच्या कीर्तनामध्ये मी राजकारणावर बोललेलाच नाहीये। आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्दुल्ला फाडला याला जर तुम्ही राजकारण म्हणत असाल तर बाळासाहेब थोरात, आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला, कारण त्याकडे आम्ही राजकीय दृष्ट्या बघत नाही, आम्ही त्याच्याकडे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टिकोनातून बघतो, हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून बघतो। आणि साहेब, कीर्तनात मी काय बोलायचं याचा अधिकार जो जे वांछील तो ते लाहो म्हणत मला ज्ञानोबा तुकोबांच्या परंपरेने दिलाय, छत्रपती शिवराज शंभूराजांनी दिलाय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिलाय कीर्तनात मी कोणत्या विषयावर बोलायचं। आणि शांततेत विरोध होणार? शांततेत कधी विरोध होत असतो का? अहो, धावून आल्या अंगावर, सरळ सरळ दिसतंय व्हिडिओ मध्ये, आणि तुम्ही म्हणताय शांततेत विरोध झालाय। पण काल मी सांगितलं नाही, मी समाज कंटक म्हणालो त्यांना, त्यातला एक तुमचा पीए होता आणि दुसरे तुमचे कारखान्यातले कामगार होते। अहो, आमच्या कीर्तनाला गर्दी होतीये ते तुम्हाला खटकतंय का? आणि आमच्यामुळे आमचा हिंदू बांधव जागा होतोय हे तुम्हाला खटकतंय का? म्हणून हल्ले करताय आणि साहजिकच विरोध होणार म्हणताय, म्हणजे तुम्ही समर्थन देताय का कीर्तनकारांवर हल्ले करणाऱ्यांना? इथून पुढच्या काळात जर कीर्तनकारांवर हल्ले झाले संगमनेर तालुक्यात तर आरोपी बाळासाहेब थोरातांना सुद्धा बनवलं पाहिजे, त्यांचा हा व्हिडिओ त्यासाठी पुरावा वापरला पाहिजे। तुमच्या वयाचा मी आदर करतो म्हणून तुम्ही मनाला येईल ते जर बोलत असाल बाळासाहेबजी, नाही जमणार नाही साहेब। जय श्रीराम।